कुंभ राशी 25 ते 31 मे पुढील 5 दिवस अतिशय महत्त्वाचे. नशिबाचे बंद दरवाजे उघडणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात सध्या खूप मोठी उलथापालथ होत आहे का? अनेक प्रयत्न करूनही कामे होत नाहीत. 2026 या काळात नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहे. आकाशातील ग्रहांची अद्भुत युती आहे, जिथे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. तुम्ही कुंभ राशींचे जातक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या भागात तुमच्या आयुष्याला बदलून टाकणारा एक अत्यंत महत्त्वाचा गुप्त संकेत मी तुम्हाला देणार आहे. ज्या गोष्टींनी तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होता ती वेळ आता आली आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही शनिदेवांवर अथांग श्रद्धा असेल, तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुंभ राशींच्या मित्रांनो, या आठवड्याची सुरुवात होतानाच ब्रह्मांडात अनेक मोठे फेरबदल होत आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही आठवड्याचे राशी भविष्य समजून घेण्यासाठी चंद्राची गती अतिशय महत्त्वाची असते. या 7 दिवसात चंद्रदेव तुमच्या कुंडलीत अत्यंत वेगाने मार्गक्रम करणार आहे. 25 मेच्या पहाटे चंद्रदेव कन्या राशीत प्रवेश करतील. 27 मेच्या संध्याकाळी ते तुळ राशीत जातील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे 30 मेच्या सकाळी ते वृश्चिक राशीत प्रवेश करतील. चंद्राचे हे भ्रमण मानसिक आणि आर्थिक स्थितीवर खूप मोठे प्रभाव टाकणार. या सगळ्यात सर्वात मोठी चमत्कारी घटना घडणार म्हणजे बुध ग्रहाच्या बदलामुळे. सध्या बुधदेव वृषभ राशीत आहेत, पण या आठवड्याच्या मध्यभागी म्हणजे 29 मे रोजी स्वतःच्या मिथुन राशीत प्रवेश करतील. आधीपासूनच देवाचे गुरु बृहस्पती आणि धनवैभवाचा कारक मानला गेलेला शुक्रदेव ठाय मांडून बसले आहेत. कुंभ राशींच्या लोकांसाठी मिथुन राशी ही तुमची पंचम भाव म्हणजे त्रिकोण स्थान आहे. जेव्हा एका स्थानात गुरु, शुक्र आणि बुध एकत्र येतात तेव्हा तिथे एक अत्यंत शक्तिशाली त्रिग्रही योग निर्माण होतो. एवढेच नाही तर बुध स्वतःच्या राशीत असल्यामुळे तुमच्या कुंडलीत भद्र योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेला हा भद्र राजयोग ज्याच्या कुंडलीत सक्रिय होतो त्याला राजासारखे ऐश्वर्य आणि अफाट बुद्धिमत्ता लागते. या अद्भुत युगाचा तुमच्या दैनंदिन जीवनावर, तुमच्या नोकरीवर आणि व्यवसायावर नेमका काय आणि कसा प्रभाव पडणार आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकाग्रतेने नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोक्याची ठरते. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रदेव तुमच्या अष्टम भावातून गोचर करणार आहे. तुमच्या 6व्या घरात स्वामी जेव्हा 8व्या घरात जातो तेव्हा तो तुमच्या कामाच्या ठिकाणी धावपळ आणि प्रवासाचे योग आणतो. जर तुम्ही गेल्या काही काळापासून रोजगारासाठी एका चांगल्या नोकरीसाठी वळण भटकत असाल, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला असेल आणि प्रत्येक ठिकाणाहून नकार मिळत असेल तर आता निराश होऊ नका. 29 मे रोजी योग आणि भद्र राजयोग सक्रिय होईल. तसे तुमचे नशिबाचे तारे अचानक सुकू लागतील. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला असे काही मंचाही आणि मोठे सोन्यासारखे चान्स मिळतील ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नव्हती. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा तुम्हाला नवीन संधी नक्की देईल. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे जेव्हा तुमच्या हातात नवीन नोकरीचे पत्र किंवा ऑफर येईल तेव्हा घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. जुनी नोकरी सोडवण्यापूर्वी, नवीन ठिकाणी होकार देण्यापूर्वी थोडा वेळ द्या, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच अंतिम पाऊल टाका. कारण हा काळ जितका फायद्याचा आहे तितकाच तो तुम्हाला संयम राखण्याची चेतावणी देखील देत आहे. आताची चर्चा करूया व्यापाराचा आणि व्यवसायाची. तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा व्यापार किराणा दुकानाचा असो, कापड बाजाराचा असो, एखादा मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असो, या आठवड्यात तुमची रखडलेली गाडी पुन्हा एकदा वेगाने रुळावर धावणार आहे. गेल्या काही दिवसांच्या आर्थिक भरपाईत नुकसान झाली त्याची भरपाई होण्याची सुरुवात आहे. पण लक्षात ठेवा, हा काळ कोणताही मोठा आर्थिक धोका म्हणजे रस घेण्याचा नाही. नफ्याच्या लोभापायी एखाद्याच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करणे टाळा. कोणत्याही नवीन योजनेत किंवा लॉटरी शेअर्स सारख्या पैसा अडवण्यापूर्वी तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा, तुमच्या हितचिंतकाचा सल्ला घ्या. अत्यंत गरजेचे आहे. तुमचे सितारे तुम्हाला उच्च पदावर घेऊन जाण्यासाठी तयार आहेत, पण तुमची एक लहान चूक मोठे नुकसान करू शकते, हे विसरू नका. ही व्हिडिओ पाहत असताना तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की पैसा तरी येतो पण तो टिकत का नाही? या प्रश्नाचे उत्तर तुमच्या राशीचे स्वामी शनिदेवाकडे आहे. शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी असून तो तुमच्या धनस्थानात म्हणजे दुसऱ्या घरात विराजमान आहे. तेव्हा एक अजब मानसिक बदल घडतो. तुमच्याकडे कुठून तरी अचानक पैसा येतो, पण जसा पैसा येतो तशी तुमच्या खर्चाची गती दुप्पट होते. जोपर्यंत तो आलेला पैसा पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत तुमचे मन शांत बसत नाही. कुठे हॉटेलिंग, कुठे कपड्याची खरेदी, तर कुठे नको त्या गोष्टींवर खर्च होऊ लागतो. माझ्या कुंभ राशींच्या मित्रांनो, हीच ती जागा आहे जिथे तुम्हाला स्वतःवर ताबा मिळवायचा आहे. या आठवड्यात लक्ष्मी प्रसन्न होणार आहे, धनलाभ होणार आहे, पण आलेला पैसा अत्यंत सुरक्षित ठिकाणी जसे की बँक खात्यात किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक ठेवा. पैशाचा अपव्यय थांबवला तरच तुमचे भविष्य सुरक्षित होईल. या पैशातील काही भाग तुमच्या मातापित्याच्या चरणी अर्पण करा. त्यांच्या आरोग्यासाठी किंवा गरजांसाठी वापर करा.
बघा तुमच्यात घरात किती अफाट बरकत होते. आयुष्यात पैसा किती असला तरी घरात सुख शांती नसते तर त्या पैशाचा काहीच अर्थ राहत नाही. आठवड्यात या शेवटच्या कुंभ राशींच्या जातकांना एका गोष्टीत विशेष काळजी घ्यायची आहे. अनेकदा तुमच्या कळत नकळत स्वभावात एक प्रकारचा हेकेपणा येतो. तुमचे निर्णय, तुमचे विचार कुटुंबातील इतर सदस्यांवर जबाबदारीने लागण्याचा प्रयत्न करा. समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे, तिची मानसिक स्थिती काय आहे याचा विचार न करता तुम्ही तुमचा हुकूम सोडता, ज्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनते. जरी तुमचे हेतू प्रामाणिक असले तरी तुमची बोलण्याची पद्धत इतरांना दुखावू शकते. म्हणूनच या 7 दिवसात घरी कोणत्याही विषयावर वाद घालू नका. प्रत्येक परिस्थिती शांतपणे हाताळा. जितके महत्त्व तुम्ही स्वतःच्या मताला देता तितकेच महत्त्व तुमच्या जोडीदाराला आणि मुलांनाही द्या. जेव्हा तुम्ही इतरांचा सन्मान कराल तेव्हा घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सुखाचे दिवस येतील. तुमची कार्यक्षमता आणि नवीन ऊर्जा तुम्हाला प्रत्येक कौटुंबिक समस्येतून बाहेर काढण्यासाठी नक्की मदत करेल. आता वळूया आपल्या तरुण वर्गाकडे आणि विद्यार्थ्यांकडे. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, विशेषतः जी इंजिनिअरिंग, मेडिकल म्हणजेच कायद्याचा अभ्यास करत आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा अत्यंत सुवर्णकार ठरणार आहे. चंद्रदेवाचे भ्रमण तुमच्या 8व्या, 9व्या आणि 10व्या घरातून होणार असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्र, मॅनेजमेंट आणि बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कठीण परिश्रमाचे अत्यंत गोड फळ मिळेल. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर नुकतीच एखादी परीक्षा दिली असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत ग्रह दाखवते आहे. तुमची रात्रंदिवस केलेली मेहनत आता वाया जाणार नाही. समाजातील तुमचा मानसन्मान वाढेल आणि शैक्षणिक क्षेत्रात तुमचे नाव उंचावे. फक्त स्वतःवर विश्वास ढळू देऊ नका. माझ्या प्रिय मित्रांनो, आठवड्याच्या तुमच्या आयुष्यात सुखाचा कारंजी घेऊन येत आहे. कारण तुमच्या कुंडलीत प्रेमाचा, विवाहाचा आणि बौद्धाचा कारक बुध हे सर्व ग्रह भावात एकत्र आले आहेत. त्यामुळे जर तुमच्या लव्ह लाईफमध्ये किंवा वैवाहिक जीवनात गेल्या काही महिन्यात गैरसमज निर्माण झाले असतील, संवाद तुटला असेल, दुरावा आला असेल तर तो सर्व कडवटपणा संपूर्ण नात्यात पुन्हा एकदा प्रेमाचा गोडवा निर्माण होईल. तुम्ही दोघेही जुन्या गोष्टी विसरून एकमेकांच्या जवळ याल. विवाहित जातकांचे जीवन अत्यंत सुखमय, उत्तम राहील. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मातापित्यांचे अत्यंत धावून जाणारे आणि अज्ञानधारी ठराल. त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुम्ही त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवू शकाल. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला अभिमान आणखी वाढेल. भूतकाळातील अनेक अडथळे जे तुमच्या प्रगतीत भिंत म्हणून उभे आहेत ते आता आपोआप दूर होतील. फक्त तुमचे विचार सकारात्मक ठेवा, कारण जसे विचार असतील तसे तुमचे जग बनेल. सर्व सुखद परिणामांना आणखीन बळकट करण्यासाठी, तुमच्या आयुष्यातील 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत सोपे, प्रभावशाली उपाय सांगितले आहेत. या आठवड्यात तुम्ही भगवान शिवशंकराची मनोभावे आराधना करावी. दररोज सकाळी आंघोळ झाल्यावरती तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाकून अभिषेक करत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असेल तर दररोज मंगळवारी, शनिवारी हनुमान चालीसा, बजरंग बळाचा पाठ अवश्य करा. बजरंग बळाचा पाठ केल्याने तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती, नजर दोष, आर्थिक संकटे मुळापासून नष्ट होतात. बजरंग बलीचा वरदहस्त तुमच्या पाठीवर सदैव राहो. कुंभ राशींच्या माझ्या सर्व भावांनो आणि भगिनींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. ग्रहांची ही अद्भुत स्थिती तुमच्या पाठीशी आहे. गरज आहे ती फक्त तुमच्या आत्मविश्वासाची, कष्टाची. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही स्पर्धेत नक्की फायदा उठवाल. तुम्हाला हे साप्ताहिक राशी भविष्य कसे वाटले, अनुभव काय आहेत, नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.